फक्त एक पिन वापरून जिम्मी चू सारखी साडी कशी नेसूया ते बघूयात. आपल्याला माहीत आहे नेसणं थोडं कठीण जातं कारण थोडा फुगा येण्याची शक्यता असते, पण जर ट्रिक बरोबर माहीत असेल तर एकट्याने सुद्धा एकदम मस्त अशी नेसू शकतो आपण बिना फुगा वगैरे आल्याशी. तर इथे बघूया. पहिले मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एक टोकपासून खोचत यायचं आहे. त्याच्यानंतर इथे मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पदराचा भाग आपण काढून घेणार आहोत. पदर पहिल्यांदा काढून घेणार आहोत. तर मी दाखवणार आहे की प्लेट्स कशा पाडू शकतो आपण. ज्याला नाही येत, बिगिनर आहे, तो पण माझा व्हिडिओ बघून बनवू शकतो एकट्याने. तर बघू शकता ह्या बोटाच्या सहाय्याने आपण प्लीट्स बनवून घेणार आहोत. छोट्या छोट्या प्लीट्स घेऊ शकतो. आपल्याला जितक्या हव्यात तेवढ्या प्लीट्स घेणार आहोत आपण. काही मोठे घेऊ शकतात, काहींना लहान हवे तर लहान घेऊ शकतो. त्यानंतर जे आपण प्लेट्स केले आहेत ते एक ठिकाणी गॅदर करून आपण सेफ्टी पिनच्या सहाय्याने लावणार आहोत. ब्लाऊजवरती टक करून घेणार आहोत आणि हाच एक पिन आहे जो आपण यूज केला आहे. बाकी कुठेच मी पिन यूज करणार नाही आहे. गॅदर करून झाल्यानंतर आपण एक सेफ्टी पिनच्या सहाय्याने लावून घेणार आहोत. छोटं सेफ्टी पिन घ्यायचं शक्यतो, जास्त मोठं घेऊ नये, जास्त छोटंही घेऊ नये जमणार. तर जेवढं लागणार आहे तेवढं घ्यायचं. त्यानंतर इथल्या प्लीट्स सरळ करून टाईट करून घेणार आहोत जेणेकरून नंतर लूज होणार नाही. आता दाखवल्याप्रमाणे मागून आपण ओढून घेणार आहोत वरची किनारी आणि पुढे खोचलेलं काढून निऱ्या पाडायला सुरुवात करणार आहोत. तर हा जो फॅब्रिक उरलेला आहे त्यातून मगाशी जसे पदरच्या प्लीट्स पाडल्या तशाच पुढच्या प्लीट्स पाडणार आहोत. तर तुम्ही बघू शकता हाताचा असा वापर करायचा आहे प्लीट्स काढण्यासाठी. प्रॅक्टिसने तुम्हाला नक्की जमेल. सुरुवातीला वेळ लागेल. अशा प्रकारे सर्व प्लीट्स करून घ्यायचे आहेत. नसेल जमत तर क्लिप्स लावून सुद्धा आपण करू शकतो. एक प्लीट झाले की क्लिप लावून नंतर प्लीट्स करत जायच्या. सगळ्या प्लीट झाल्याच्या नंतर तुम्हाला असं पूर्ण मी दाखवल्याप्रमाणे वरती खालती असं थोडा झटका द्यायचा आहे जेणेकरून त्या प्लीट्स आपोआप सरळ रेषेत येतात. आत्ता आपण पिन लावणार नाही आहोत त्यामुळे हातानेच आपण करून घेणार आहोत गॅदर सर्व प्लीट्स. प्लीट्स गॅदर झालेल्या आहेत. तर एक निरी आहे ती येत नाही, ती छोटी पडते. तर त्या ठिकाणी ना आपण ती नाही टक करणार आहोत. टक केल्याच्यानंतर ती प्लीट आपण काढणार आहोत जेणेकरून तीच प्लीट आहे जी फुगा येण्यासाठी कारणीभूत असते. ती काढून आपण तिला मागे टक करणार आहोत. ते टक केलेलं दिसत नाही कारण तिथे पदराचा भाग येतो, त्यामुळे काही टेन्शन घ्यायचं नाही. तर बघू शकता हे पूर्ण टक झालेले आहे. आता फक्त हा वरून टाईट करून घ्यायचा. जसं पदर पुढे उडाल तसं साईड फिटिंग बरोबर येत जाईल. बिना पिन लावल्याशी सुद्धा खूप मस्त टक होऊन जाईल. त्यानंतर पदरासाठी बिना पिन लावल्याशी सेट कसा राहील बघूया. तर अशा मी प्लेट्स गॅदर केल्या पूर्ण आणि नंतर खालून वरती असे गुंडाळत जायचं आहे आपल्याला आणि वरती जाऊन थोडा दाबायचं आहे. स्ट्रेटनर असेल तर यूज करू शकतो, पण जिम्मी चू सारख्या साडीवर स्ट्रेटनर नका यूज करू, जळण्याची शक्यता आहे. तर ही माझा फायनल लुक आहे. पूर्ण साडी तुम्ही बघू शकता एकदम सेट राहिले आहे. त्यानंतर आपल्याला सेफ्टी पिन यूज करायचा नाही आहे, पण तरीही साडीसाठी असा पिन भेटतो तो